त्यामध्ये 18व्या अध्यायाचं अवलोकन. त्यामध्ये प्रत्येक ओवी मनाला आणि बुद्धीला जागृत करते आणि जगत हा भ्रम उत्पन्न करतो. कशामुळे जागी ते आपण ओवी ज्ञान हे बुद्धीला जाग करतो आणि संसार हा बुद्धीला नष्ट करतो. अनर्थ होतो त्याच्यामुळं की जे नाही त्याला आहे म्हणून आहे त्याला आहेची ओळख नाही, नाहीची ओळख झाली. त्याला बुद्धिभ्रष्ट म्हणतात, त्याला अधःपतन म्हणतात, त्याला बंधन म्हणतात, त्याला सुख दुःखाचा खेळ म्हणतात. म्हणून जे आपलं रूप आहे, जे भगवंत आहे, त्याची ओळख आणि त्याची अनओळख, देहाची ओळख हा वेगळा भाग आहे, परमात्म्याची ओळख हा वेगळा भाग आहे. ओळख म्हणजे ज्ञानाच्या सिद्धीचं नाव आहे आणि देहाचा संबंध म्हणजे अज्ञानाचं पगडाळीचं नाव आहे. अज्ञान बुद्धीला देहाकडे येतं. सरळ सरळ अर्थ सरळ आहे, अवघड काहीच नाही. अविद्या जीवाला त्रस्त करते आणि मनाला बेधुंद करते. खोट्याकडे, खोट्या पदार्थाचा संबंध आणि मन बेधुंद. मग ईश्वर माहित नाही, संबंध ओळखता येत नाही. आहे संबंध, त्याचा संबंध झाला जगताचा, देहाचा. त्याला म्हणतात अविद्येचा पगडा. याला म्हणतात बुद्धीचा अनर्थ. याला म्हणतात अनर्थ, म्हणतात अनर्थ बुद्धीचा. पण परमार्थामध्ये आपला पाऊल पडतो आणि संताचा मार्ग मिळतो. श्रवणानं भगवंताचा रस्ता खुला होतो आणि वेदाकडे मन सहज जात. तेव्हा स्वतःला पाहत. मग अविद्या नाही, मग ब्रह्मविद्या. त्या ब्रह्मविद्यानं म्हणजे माऊलींची ओवी, मा भगवंताची गीता, जे बी काही ज्ञान असते, जे बी काही ग्रंथ असते, त्या ग्रंथामध्ये हेच अवलोकन केले की जीवाला आपलं स्वरूप दाखवलंय. पण ज्या बुद्धीला स्वरूप कळतं ते जीव राहत नाही, तो शिव होतो. स्वरूप कसं कळतं, देह कसा कळतो, आपण रोज शिकतो, रोज ऐकतो. बुद्धी देहाकडे असते म्हणजे खोट्याकडं, आणि वृत्ती दाखवते म्हणजे त्रिपुटी, आणि त्रिपुटी दाखवते म्हणजे अविद्येचं कार्य. अविद्येचं कार्य म्हणजे अंतःकरणाचं लंबायमान अवस्था. ते अंतःकरण लांब होतं आणि नेत्राद्वारा बाहेर येतं. वृत्तीच्या साह्यानं देहाला ते माझं म्हणतं. त्या वृत्तीचं नाव मन आहे. ते मन खोट्यात रमतं, त्याचं नाव अविद्या. आणि खोट्याला तो कळतो, त्याचं नाव ब्रह्मविद्या. जेव्हा मन भगवंताकडे राहतं, त्याला ओळखतं, तिथंच थांबतं, देहाकडे येत नसतं. ब्रह्मविद्येची परमशक्ती आहे. जेव्हा ओळख होती परमात्म्याची, संबंध संपतो देहाचा, भ्रम जातो जगताचा, स्पर्श होतो परमात्म्याचा आणि आनंद भोगता येतो स्वरूपाचा. हे टप्प्याटप्प्याने हा मार्ग वेदांताचा आहे, हा मार्ग वेदाचा आहे, कल्याणाचा आहे, आनंद पदाचा आहे. हा मार्ग फार सुखाचा आहे. अद्वैत म्हणतात ह्याला वेदाच्या भाषेत, आणि अनुभूती म्हणजे सुख म्हणतात आपल्या अंतःकरणाच्या भाषेत. सुखामध्ये अंतःकरण एक होतं, जग बाधित होतं, दृश्य संपून जातं, दिसताना पण ते आभासी काय असं वाटतं. हे वेदांताचा फल आहे. फल प्रसाद म्हणतात तुमच्या भाषेत. अर्थ झाली की प्रसाद वाटतो, तसं श्रवणामध्ये भगवंताचा स्पर्श भोगता येतो, तोच तो प्रसाद. त्या ठिकाणी आत्मानुभूती भोगती बुद्धी ती दृश्याला सोडून देते. या अधिकार आहे अंतःकरणाचा प्रत्येकाचा. दृश्याचा संबंध म्हणजे अनर्थ, आणि दृश्य हा दिसून नाही हे कळणं म्हणजे विवेक आहे. आणि दृश्याचा बाध म्हणजे मोक्ष आहे. आणि दृश्य समोर असून ते त्याला सत्ताहीन आहे, ते दृष्टीसृष्टीवाद आहे. पदार्थ
पदार्थाची उत्पत्ती, पदार्थाचं ज्ञान हे नाना रूपानं सांगितलं जावं त्या वादी लोकांना. समन्वय लावून देतात ते. म्हणून दृष्टी आणि सृष्टी. दृष्टी म्हणजे ज्ञान, सृष्टी म्हणजे पदार्थ. मग आधी पदार्थ का आधी सृष्टी, का आधी सृष्टी का नंतर पदार्थ, पदार्थ का ज्ञान, ज्ञान कसं. दृष्टी म्हणजे ज्ञान आहे. मग पदार्थाचं ज्ञान आधी पदार्थ आधी का दोघं सोबत. युगपत उत्पत्ती युगपत नाश काय दृष्टी. हो माऊली, खरंच किती प्रश्न. नाश म्हणजे त्या ज्या पदार्थाला दिसतो दृश्य पदार्थ त्याचं ज्ञान, ही दोन्ही युगपत आहे. त्या क्षणी पदार्थ नाश दिसतो तेव्हाच नाश. हे पदार्थ आधी नाही मध्ये नाही दिसताना कारण हे ज्याला कळतं त्याच्या अविद्या राहत नाही. युगपत उत्पत्ती युगपत नाश दृष्टी सृष्टी म्हणतात. दिसता सुद्धा तो नाही, दिसायच्या पूर्वी नाही, दिसल्यानंतर राहत नाही कारण त्याला सत्ता नाही. आणि दिसतो तेव्हा खरा नाही, त्याचं दिसणं हे त्या स्वतःच नाही, त्याच आहे. सृष्टी आहे म्हणताना, पदार्थ आहे म्हणताना, देह आहे म्हणताना आहेपणा स्वतःचा आहे. सत हे अधिष्ठाने परमतत्व आहे आणि त्याच आहे ते पदार्थामध्ये मिसळलं आणि मायेने त्या पदार्थाला आहे म्हणायला लावलं. पण जेव्हा मायेचा बाध झाला, वृत्तीचा निराश झाला आणि आहेपणा स्वरूपाचा प्रगट झाला, पदार्थाची सत्ता नाही, तो बाजूला गेला. परमसत्ता आहेपणा त्याचाच आहे, पदार्थाचा द्वारे आहे आणि पदार्थ दिसून नाहीये आणि तोच आहे पण आहे त्याच्याद्वारे भेटलाय. म्हणून ते आहे सत्ता आहे, सत आहे आणि सत आहे कळायला पदार्थ नाही. दिसताना पण नाही, आधी पण नाही, दिसल्यानंतर पण नाही, नाही नाही नाही. त्या अनुभूती व्हावं लागते आणि त्या बेभिन्न नशेमध्ये राहावं लागतं. व्यवहार होत राहतो आणि आपण परमसत्ता भोगत राहतो. त्यालाच म्हणतात अद्वितीयता. ज्या ठिकाणी जगत नाही, सत्ता नाही, देव नाही, तो नाही, मी नाही, वृत्ती नाही, त्याच्या वाचून काहीच नाही आणि त्याला शब्दात सांगता येत नाही. तो वृत्तीमध्ये पकडताच येत नाही. त्याला नाव पण नाही, हाक मारता सुद्धा येत नाही. त्याला आकार पण नाही, त्याला धरता पण येत नाही. पण त्याच्या वाचून काहीच नाही, तो अद्वैत. ते अद्वैत म्हणजे आकारा वाचून आहे. ती शक्ती आहे अक्का. एक स्वानंद आहे, आनंद आहे त्याचं नाव. त्यालाच रामकृष्ण हरिराम नाव आले. त्यालाच राम म्हणले. राम त्या आनंदाला राम म्हणले, आकाराला माया म्हणले. त्याच्या अवताराला एक काय म्हणतात सृष्टीसाठी येणे. अवतार त्याच्या लीला आहे आणि सत्ता त्याचं स्वरूप आहे. त्याचं अस्तित्व जगताचं रूप आहे. त्याचा संबंध आहे मोक्षाचं स्वरूप आहे. तो हे 4 शब्द मागायचे. एक सांगा बरं, एक वाक्य सांग. चिन्मात्र सत्ता बोलली तुम्हाला ते एक शब्द घेत आणण्यापर्यंत सत्वगुणाचं निरूपण करताना काय वर्णन केलं. आता पुढे जर सांगणारे, नंतर तरुण सांगणारे, लई वेवाद हे पुढे बी अभ्यास झाला. लई गुणाचं एवढे भयंकर आहे. बघितलं ते कुठवर गुण पण पाहत भरपूर आहेत. बोलाले पाहू जाता कोडे जैसे पाहताच कारिगे पुढे. आरसा पाहता कोडे. कौतुकाने आरसा पाहायला समोर घेतला, पाहणारा समोर उभा टाकला. पाहणारा कोण समोर कोण आहे? पाहणाराच. कळालं की नाही? पहा जाता कोडे जैसे
पाहताच कार्य पुढे तैसे ज्ञेय लोटून पडे ज्ञाताचे जे तैसे ज्ञेय लोटून पडे ज्ञाताचे जे ज्ञेय म्हणजे विषय आणि पाहणारा म्हणजे ज्ञाता आणि ज्या ज्ञानाला दाखवणारी वृत्ती ज्ञान. मग जेव्हा ज्ञाता ज्ञेयाला पाहायला जातो तर ज्ञेय पडून जात आणि तो समोर उभा राहतो. ज्ञेय म्हणजे विषय. तुम्हाला हे आरसाचं कळाल्यावर मग हे कळ. जसं कौतुकाने आरसा समोर घेतला पण पाहणार आरशामध्ये दिसला, कळालं का नाही? तारा समोर दिसला मग पाहणं गेलं की नाही? पाहणं म्हणजे वृत्ती. पाहता पाहणे पाहणारा, पाहता म्हणजे पाहणारा, पाहणारा आणि पाहणे तीन गोष्टी त्या दिसण्यामध्ये आपल्याला. पण हे दोन्ही गेलं आणि पाहता समोर आलं, दोन्ही गेलं. समोर पाहणाराच आलाय ना. हो माऊली, पाहणं गेलं. हो. तस ज्ञेय लोटवून पडे ज्ञाताचे जे ज्ञान ज्ञेयाला नाहीसे करून ज्ञाताच बनते. ज्ञाता म्हणजे जो पाहतो तो. जसं पाहणारा समोर आहे ना, सांगा पाहणारा. हो माऊली. हा, तो समोर अर्थात कोण आहे? ज्याला पाहायचं होतं तो ज्ञाता. ज्ञाता पाहणं ही वृत्ती, ज्याला पाहायचं तो प्रमेय, पाहणे विषय. तर मग ज्याला जो पाहायचं होतं त्याला ते समोर आला की नाही? पाहणं, पाहणारा, वृत्ती, तो विषय सगळं संपलं, पाहणारा समोर आला. तसं ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे पाहणारा, ज्ञान म्हणजे वृत्तिगत ज्ञान आणि तो विषय म्हणजे ज्ञेय. मग ज्ञेय बाजूला गेलं, वृत्ती बाजूला गेली, ते पदार्थ म्हणजे जो पाहणारा आहे तो एक झाला. पाहणारा विषय ज्ञेय सरक पळगळून पडलं, वृत्ती बाजूला गेली आणि तो कोण ज्ञाताच उरला खाली. तसं पाहणारा समोर हा, तसा ज्ञाताच खाली उरला. ज्ञेय आणि ज्ञान बाजूला गेलं आणि एक उरलं, तिची मात्र सत्ता आहे. समजलं का? नाही अजून. वृत्ती दाखवणारी, वृत्ती दाखवते ना विषय. पाहणारा अंतःकरण आणि दाखवणारा, ज्याला ज्या वृत्तीनं जे दाखवलं तो विषय प्रमेय, जे पाहतो तो प्रमाण आणि ज्याला कळालं तो प्रमाता. किती सांगा आधी, मग तुम्हाला पुढचं सांगते. तुम्हाला हे जर कळतं तर पुढचं कसं कळत? आणि प्रमेय. प्रमाता हा जीव आत्मा अंतःकरण, त्या पदार्थ बाहेर आहे तो प्रमेय आहे आणि त्या प्रमेयापर्यंत जाणारी वृत्ती प्रमाण आहे आणि तो विषय करणारा प्रमाता आहे. वृत्तीच्या संबंधानं प्रमेयाच्या आकाराची वृत्ती झाली आणि तो विषय अंतःकरणाला कळाला. पण अंतःकरणाला ज्याला कळाला तो प्रमाता, ज्याच्या द्वारे कळालं तो प्रमाण आणि जे कळालं ते प्रमेय. कळालं माऊली. आता पावती आणि ज्ञान करून देते हा व्यवहार असतोच आणि हे कळणं भाग आहे. ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय, प्रमाता प्रमाणाने प्रमेय, जाणता जाणीव आणि जाणणे, हे कळायलाच पाहिजे. हे काही तिथं कथेला गेले, रावणाला गेले, सीता नेली, रावण आला, हे पाठांतर जमत नाही आमच्यापाशी. ते तिकडं आणि प्रमेय हा त्रिपुटीच्या द्वारे पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा जगत सिद्ध होतं. पण जेव्हा ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय जेव्हा वृत्ती ज्ञान करून देते हा पदार्थ आहे बर्मा,
संबंध विषयाचा जाणणं, अंतःकरणाचं कळवून देणं, पदार्थापर्यंत जाणं वृत्तीचं. पदार्थापर्यंत वृत्ती जाते आणि पदार्थाच्या आकाराची होती. आणि जेव्हा पदार्थाला व्यापती वृत्ती आणि तेव्हा त्या वृत्तीच्या द्वारे हा पदार्थ आहे असं ते ज्ञान वापस येऊन अंतःकरणात ज्ञान वापस क्षणात येते. आणि वृत्तीउपयोगी चैतन्य आणि अंतःकरणोपयोगी चैतन्य ती वापस आल्यानंतर अंतःकरणामध्ये त्या पदार्थ असा हे ज्ञान होतं. मग त्या वृत्तीमध्ये पण अधिष्ठान चैतन्याचं आणि अंतःकरणाला पण अधिष्ठान चैतन्याचं. मग तो एकत्र येतात आणि हे पदार्थ आहे असं ज्ञान होतं आणि वृत्ती बाजूला जाते. आणि ज्याचं ज्ञान होतं ते बाजूला जातं, ज्याच्याद्वारे होतं ते बाजूला जातं आणि ज्याला होतं ते एकच राहतं. तो प्रमाता, तो ज्याच्याद्वारे ज्ञान झालं, ज्याला कळालं तो ज्ञाता होतो. आणि प्रमाता हा जीवभावामध्ये कार्यरत असतो, पण ज्याच्याद्वारे ज्ञान झालं तर व्यवहार संपतो. आणि तोच मी आहे, माझ्या ज्ञान मलाच झालं, माझ्यामुळेच ते ज्ञान झालं. पदार्थ झाले असला तर त्या अधिष्ठान मीच आहे आणि ज्याला कळाल तर अधिष्ठान मीच आहे. म्हणून सगळा मीच आहे. फक्त भिन्न भेद आहे, भेदा वृत्तीचा आहे. वृत्ती बाजूला गेली, विषय बाजूला गेले आणि विषयाला अधिष्ठान तेच आहे, वृत्तीला तेच आहे, ज्याला कळलं पण तेच आहे आणि ते मीच आहे. हे सांगण्याला माऊलीने हे बोलले. ह्याच्या पुढे मला सांगता येत नाही. आता कळालं असेल तर घोर नाही. की नाही आज विचार संदर्भात विचार स्थितीला प्रगट करायचं, परमात्म्याचं अनुसंधान राखायचं, देहभावातून निघायचं. हे तुम्हाला पटापटा कळतं. तुम्ही मला किती आरडा, किती बोला. आणि जेव्हा समोर दृश्य होतं ती वृत्ती आतून बाहेर उत्थान पाहून डोळ्यातून बाहेर येते. जेव्हा आतून प्रगट होती तेव्हा प्रमात असतो आणि बाहेर नेत्राच्या इंद्रियाद्वारे येते ते प्रमाण होतं. आणि ज्या विषयाला टेकून विषयाच्या आकाराची होती ते प्रमेय बनतं. पण त्या प्रमेयाचं ज्ञान, प्रमेय वस्तू बाहेर आहे आणि आत ज्ञान आहे. एका क्षणात जाते आणि येते. वृत्ती उपयोगी चैतन्य आणि अंतःकरण उपयोगी चैतन्य एकच आहे. मग त्या पदार्थ बी अधिष्ठान त्याला बी तोच आहे आणि कळणं वृत्तीला बी अधिष्ठान तोच आहे. आणि आत वृत्ती वापस येऊन त्या अंतःकरणाला त्या पदार्थाचं ज्ञान होतं. तर अंतःकरणामध्ये उपहित चैतन्यच आहे. म्हणून सगळे एकत्र येतात आणि दिसलेला पदार्थ, अंतःकरण आणि वृत्ती बाजूला जाती. सगळं एकच आहे. त्याचा सत्तेवर सगळं आहे. वृत्ती जाते त्याच्या संबंधानं विषयाकार होती आणि वृत्ती उपहित चैतन्यच त्या पदार्थाचं ज्ञान करून देतं. परंतु वृत्ती जायचं काम करते आणि वृत्तीला अधिष्ठान असलेल्या परमात्म्याच्या द्वारे हा विषय असं कळतं आणि त्याचं ज्ञान म्हणून आत येते आणि ते ज्ञान प्रमाताला होतं आणि प्रमाता सुद्धा त्याच अधिष्ठानानं कळून घेतो. कारण कळणं हे त्याचंच रूप आहे, सदा तोच आहे. त्याच्या संबंधानं कळणे. वृत्ती ही जड आहे, ती जाती त्याच्या आभासामुळं, विषाकार होती त्या हालचाल त्या शक्तीमुळं आणि ज्ञान होतं त्याच्या संबंधामुळं. आणि ज्याला होतं ते ज्ञान ज्ञाता आहे, ज्याचं होतं ते ज्ञेय आणि ज्याच्याद्वारे होतं ते ज्ञान आहे. त्या त्रिपुटीचा बाद झाल्यावर ते एक उरते, ते स्वरूप आहे आणि ते मी आहे. ते माझ्या समोर आहे. जगत रूपानं दृश्य जरी असलं तर ते माझंच रूप आहे. आरसा पाहताना मीच जरी दिसतो तर पाहणारा मीच आहे आणि आरशामध्ये पण मीच आहे. फक्त हा व्यवहार वृत्तीचा आहे. जो पाहणारा आहे तो समोर आला. इतकं कळत नाही का आता? म्हणतात दाखवतो ना जगत. पाहणारा बीच त्रिपुटी कुठे इथं म्हणलं ना तर चुकलं का माऊलीच? बाजूला गेला, जगत बाजूला गेलं. नाही म्हणजे ते गळून पडलं. बघा तुम्ही वाचा ना उभी वाची जरा. टोणी पडे ज्ञाता सीते. नेय म्हणजे विषय, ज्ञाता म्हणजे पाहणार. पाहणार समोर आला. मग ज्यानं जगत जाणलं तोच समोर आहे. म्हणजे जगत नाही तो आहे. ज्यानं जाणलं, ज्याला जाणलं, त्याच्याद्वारे जाणलं ते सगळं बाजूला गेलं. पण ज्याच्याद्वारे जाणायचं तो समोर जगत रूपाने आला. जगत कुठे? जाणणं म्हणजे त्याचं रूप आहे, जाणीव त्याच्या सत्तेनं झाली. आणि ज्याच्यामुळं जाणलं ते समोर आला. ज्याला बघायचंय तो समोर आला. तोंड हातात आलं की नाही? पाहता पाहता
पाहणे दोरी तारुण या. इथं प्रमाण लागतं बघा अभंगाचं. मधुराबाई, पाहता पाहणे दोरी सारुण या. अभंग लागतो हे कळायला. त्याचं पहिलं अभंगाचं प्रमाण सांगा पहिलं. इथं सात्विक ज्ञान ते मोक्ष लक्ष्मीचे भोण. बापरे, ते सात्विक ज्ञान आहे जे भगवंताला जाणण्यासाठी कामी येतं. आणि ते सात्विक ज्ञान मोक्ष देणारं मंदिर आहे. बापरे, पुढती तेच सात्विक ज्ञान जे मोक्ष लक्ष्मीचे भवन. ते मोक्ष प्रगट करणाऱ्या लक्ष्मीचं मंदिर आहे. सात्विक ज्ञान ज्याच्यापाशी आहे ते मंदिर आहे. ते कुणाचं? मोक्ष लक्ष्मीचं. बघा तुमच्या लक्ष्मी आल्या तर हे बघा डिफरन्स त्या भगवंताला कळवून देण्यासाठी एक उत्तम आहे. त्याच्यामुळे ते भगवंत कळल्या जातो. ते सात्विक ज्ञान आहे. आणि ते सात्विक ज्ञान मोक्ष लक्ष्मीचं मंदिर आहे. म्हणजे ज्यानं जाणलं तो मोक्ष लक्ष्मी झाला. किती जाती पण जेव्हा मोक्ष होतो जातो का? जातो ते पडले की जाती. ही विष्णूची लक्ष्मी आणि ही आद्य लक्ष्मी, ही सत्य लक्ष्मी, ही सुख लक्ष्मी, ही आनंद लक्ष्मी सतत सुख देणारी आहे. हिच्या गाठी पडायच्या नाही, हिच्या गाठी सोडायच्या, तुमच्या गाठी मारायच्या. समजून घ्या. म्हणून ब्रह्मविद्या ज्ञान लक्ष्मी असतो. हे टाकुऱ्यात ठेवा जरा कोरून. त्याच्यापाशी जे ज्ञान लक्ष्मी रिद्धी सिद्धी असतात माग भोवताली ते तिचेच आहेत आवडीशी. काय करणार आपल्या ज्ञान मोक्ष लक्ष्मीचे भुवन. हे असो एक छिन्न राजसाचे. एक मिनिट. एक छिन्न ऐक छिन्न राजसाचे. आता तुला राजस ज्ञान सांगतो. पण सात्विक ज्ञान हे मोक्ष लक्ष्मीचं मंदिर आहे. जसा पर्श आहे ते मंदिरच बनला तो. आणि मध्ये मोक्ष लक्ष्मी प्रकट झाली. सात्विक ज्ञानाचं प्रतीक आहे. आता तुला राजस सांग. हो माऊली. सांग तुला काय लिहिलं सांग बरं मान. हो माऊली. प्रेरणा प्लीज हळू वाच. म्हणजे थोडस राहिलेलं लिहिता येते. दमानी वाच. तर पाहणाराच पुढे उभं टाकलं. म्हणजे जे पाहायचं होतं तोच पुढे उभं टाकलं. म्हणजे ज्ञेय जो विषय, पाहणारा तो ज्ञाता आणि ते दाखवणारी वृत्ती म्हणजे ज्ञान. ज्ञाता जेव्हा ज्ञेयाला बघायला गेला तेव्हा ज्ञाता आणि ज्ञेय दोन्ही गेलं. ते ज्ञानाला आणि ज्ञेयाला सारून फक्त एक ज्ञाताच उरला. जाणता, जाणीव आणि जाणणे, प्रमाता, प्रमाण आणि प्रमेय, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटे होते ते मावळले. कारण वृत्ती जी होती ती प्रमेयाकार होती. विषय अंतःकरणाला कळाला ती वृत्तीद्वारे, व्यवहार झाला त्रिपुटीद्वारे. आणि संबंध तेव्हा विषयाचा होता, जाणणं अंतःकरणाचं होतं. पदार्थापर्यंत जेव्हा वृत्ती जाते पदार्थाच्या आकाराकार होते आणि ती पदार्थाला व्यापते, वापस येते आणि अंतःकरणाला तेव्हा त्या पदार्थाचं ज्ञान होतं. त्यावेळेस दोन्ही चैतन्य एक होतात. वृत्ती उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य. आणि ज्ञान ज्याचं ज्ञान झालं तो पदार्थ आणि पदार्थाचं ज्ञान दोन्हीही मावळतं. वृत्तीने ज्ञान करून गेलं वृत्ती मावळली आणि वृत्ती मावळली पदार्थही मावळला आणि पदार्थाचं ज्ञानही मावळलं. आणि उरतो तो फक्त एक प्रमाता ज्ञाता. कारण व्यवहार संपला आणि तोच मी अनुभव आला. कारण आरशात त्यानं स्वतःलाच पाहिलं ना, दुसरं कोणी नव्हतंच. त्यानं त्यालाच पाहिलं. ज्याच्याद्वारे जाणला हा भ्रम होता वृत्तीचा, तर वृत्तीच्या संबंधानं अधिष्ठान चैतन्यच आहे. आणि त्या चैतन्याचा शक्तीने ते कळालं. वृत्तीचा व्यवहार होता ती बाजूला गेली, पदार्थ पण खोटा आहे तो बाजूला गेला. आणि त्याचं ज्ञान म्हणजे चैतन्यच आहे. आणि ते चैतन्य अंतःकरणात मीच आहे आणि मलाच माझं रूप कळालं. विषय बाजूला गेला, वृत्ती बाजूला गेला आणि ज्याला कळालं तो मी आहे, हे मीच झालो. हे वेदानं सांगितलं. याच्या पुढे आता मला बोलता येत नाही. तो प्रमाता, ती वृत्ती डोळ्यातून बाहेर गेली ते प्रमाण आणि ज्या विषयाकार होती ती प्रमेय. म्हणजे वस्तू बाहेर आहे आणि त्या वस्तूचं ज्ञान आत आहे. दोन्ही चैतन्य एकच होतात. दोन्ही चैतन्य एकच आहे. दोघांचं अधिष्ठानही एकच आहे.
आणि वृत्तीला कळणं त्याच्यामुळेच आहे. अंतःकरण उपहित चैतन्य आणि विषय उपहित चैतन्य सगळं एकच आहे. वृत्ती विषयाकार होते आणि वृत्तीमध्ये आभास पण चिदाभास पण त्याचाच आहे, म्हणून वृत्ती लंबायमान होऊ शकते. कारण वृत्ती तर जडच आहे, त्याच्यामध्ये तो आहे म्हणून ती त्या पदार्थापर्यंत जाऊ शकते. त्याच्यातून जाते, त्या प्रमाणातून त्या प्रमाणात शक्ती पण त्याचीच आहे, अधिष्ठान पण तोच आहे. त्याला अंतःकरणाला कळणं ते पण त्याच्यामुळेच आहे, त्याच्या संबंधानं प्रमात्याला कळणं आहे. मग तिने एक मिनिट, मग प्रमात्यालाच कळालं, ते सात्विक ज्ञानामुळे कळालं आणि ज्ञान हे त्याचं भगवंताचंच रूप आहे आणि कळण्यालाच कळणं कसं होईल? कळणं हे माझं रूप आहे, पण हा व्यवहार बाजूला गेला. 3 कोटीमध्ये 3 नाव आले, ज्याला नाव आलं तो विषय त्याच्यामध्ये मीच आहे. माझ्या सत्तेवरच तो प्रगट झाला विषय. मी जर नाही तर विषय आकार पण नाही. वृत्ती जेव्हा बाहेर जाते तर माझ्या विना नाही. आणि ज्याला कळालं प्रमात्याला तर माझ्यामुळेच कळालं. मग प्रमाता कुठं राहिला? कळणं मानेच माझं रूप आहे. मग माझ्या समोर मीच आलो. प्रमाता बी गेला, प्रमेय बी गेला, प्रमाण बी गेलं आणि मीच मला कळालो. माझ्यामुळेच हे कळणं सगळं माझंच रूप आहे. वृत्तीला मी धरलं होतं, वृत्तीने व्यवहार केला, पण कळणं हे माझंच मला. म्हणून आरशामध्ये मी समोर आलो, माझ्याच मला समोर मीच आहे आणि दिसतं ते बी माझंच रूप आहे. 2 आहे का? मोक्षलक्ष्मीचं मंदिर आहे, त्यानं माझी प्राप्ती होती. आता जो राजेश सांगतो, राजेश काय करतं असं भगवंत अर्जुनाला बोलतात. पुढचं आहे आता श्लोक आले 20 संपला बाई. 20 संपायला किती दिवस लागले ग? चला आता उद्यापासून पूर्ण बांध. तत्त्वेन तु यज्ञानं नानाभावं, तत्त्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथक्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. राजज्ञान कशाला म्हणतात तुला सांगतो अर्जुना. बोला देवा. पृथक्त्वेन तु यज्ञानं नानाभाव पृथक्विधान्. बघा हे सगळं षष्टीभूताची आहे, देह पण भूताचाच आहे. पण जो भिन्न भिन्न भाव आहे ना, हे आहे ते आहे ते आहे ते आहे असं भिन्न भिन्न जे ज्ञान करून देत. ऐका, पृथक्त्वेन, पृथक म्हणजे भिन्न भिन्न. पृथक्त्वेन तू यज्ञान, जगतातील नाना पदार्थाचं भिन्न भिन्न रूपानं जी वृत्ती ज्ञान करून देती, ज्याच्यामुळे करती जो गुण आहे तो रजोगुण आहे. पृथक्त्वेन यज्ञान, कळालं? नाना भाव पृथक विधान, वेगवेगळे भाव होते ना. कोणा भाऊन सुख होतं, नागाला भाऊन दुःख होतं. एखादी बाई भांडे तिला बघितली मला त्रास होतो. एखाद्या बाईने पैसे बुडवले तिला बघून मुंडक दाबा वाटतं. एखाद्या बाईने घर फोडलं तिला मारा वाटतं. वेगळं होते की नाही सांगा बरं. बघू बघू की मारायची लई घाण तर तुला. पृथक्त्वेन तु यज्ञानं नाना भाव पृथक विधान. सर्व भूताच्या ठिकाणी सगळे भूतातले जगत म्हणजे. मग भूत सगळे म्हणल्यावर वेगवेगळं जाऊन नाव आलं असं कधी प्रश्न पडतो का आपल्याला? सगळ्यामध्ये काय भूतच आहे. सगळं षष्टी कशाला बनली? भूतानच आहे. मग भिन्न भिन्न का? हो माऊली, नाम आणि रूप भिन्न भिन्न म्हणजे नाव भिन्न भिन्न तरी आकार भिन्न. सृष्टीमध्ये सगळे भूतच आहेत आणि सगळ्या भूतानं म्हणून सृष्टी बनलेली आहे. मग सगळे भूत त्याच्या अधिष्ठानावर आहे आणि ते खरंय आणि भूत खोटे. इतकं जरी कळालं तर माऊली तुम्हाला प्रसन्न झाले. आणि भूतानं बनलेली आहे, सगळे भूतच आहेत, पण भूतामध्ये मी आहे आणि भूत मी नाही हे ज्यांना कळतं त्यांची वृत्ती भगवंताला मिळते. भूत माझी असेल, भूता माझी मी नसेल. माग म्हणलं होतं श्रावणामध्ये पारायण घ्यावं, कशाच्या बाया नुसत्या सुसाट सुटल्या. ज्ञानम नाना भाव पृथक विधान व्यक्ती सर्वेषु भूतेषु तद ज्ञानम विद्धि राजसम. आता पुढचं ऐका. अर्जुना, सगळ्या भूताच्या ठिकाणी भिन्न भिन्न व्यवहार करणार जे ज्ञान असतं
ते राजज्ञान असतं. सांगोर प्रणित प्रेरणा. हो माऊली. सर्व भूतामध्ये भिन्न भिन्न व्यवहार करणार ते ज्ञान असतं, ते राजस ज्ञान असतं. किती रूप छान केले बघ ना. भूताने अशी सृष्टीच नाही. भूता वाचून सृष्टी नाही, सृष्टीमध्ये भूता वाचून काही नाही. पण हे आहे ते आहे, ते पदार्थ दाखवला, हा पदार्थ दाखवला, हे भिन्न भिन्न भाव तयार केला. भिन्न भिन्न पदार्थाला दाखवणारी जी वृत्ती आहे ती राजस वृत्ती आहे. त्याला जो गुण आहे तो रजगुण आहे. हे कळायला लागतं बरं. प्रेरणा त्याच्याशिवाय पुढची मोक्ष नाहीये, लक्षात ठेवा. हो मग भिन्न पदार्थाचं ज्ञान करून देणारा राजस गुण. हे आहे ते आहे ते आहे, हे कोण सांगते? रजगुण सांगते. आणि आपण म्हणतो मला हे कळालं ते कळालं, पिवळा रंग कळाला, लाल रंग कळाला. मग भिन्न रजमुळे कळाला का तुला कळालं नाही? मग टाका ना. ज्या गुणामुळे कळालं, गुणाला कळालं. आणि गुण येतो आणि जातो, आगमापाय नित्या कामतितीक्ष स्वभारत. गुण येतो जातो. रजगुण सारखा राहतो का? सतगुण टिकतो का? तमगुण थांबतो का? गुण येतो आणि जातो, त्याला मी पाहतो, तो मी आहे. गुणाचा व्यवहार मी नाहीये. व्यवहार करणारा अंतःकरण भिन्न आहे आणि अंतःकरणात अभिन्न मी अभिन्न आहे. हे ज्याला कळतं त्याच जगत भाव जळतो. तुला बोल पांडुरंग हरिवास हरी. गुणाचा व्यवहार पण कळतो, गुण थांबलेला कळतो, तमगुण पण कळतो. तमगुण शांत राहायला बी कळतो. ज्याला कळतो तो मी, जो गुण तो नाही मी. असा त्याचा अंतःकरणाचा ठाम निश्चय असतो. ते अंतःकरण भगवान विलीन असतं भगवंतात. आणि ज्याला व्यवहारामध्ये मन असतं ते अज्ञानात असतं, जगतात असतं. ते मन भगवंतात नसतं, ते नास्त मन नास्त. बोलो पायनो नित्या कामते दिशा भारत गीतेचा श्लोक आहे. कळालं? पायनो जो गुण येतो आणि जातो. कारण गुण हे प्रकृती आहे आणि प्रकृती त्याचा ती उत्पत्ती ही भगवंताकडे आहे. ते येतात, त्याचं कार्य करतात आणि जातात. सतो येतं, परमार्थ होतो, पूजा होती, बाई शांत असते. आणि देव उचलले, पाणी टाकले की बाई नाचते, रजगुण मोठ्याकडे पळती. स्वयंपाक झाला ती तन करते, काम झालं, भूक लागलेली असती, खात नाही, मरत नाही, टन टन नाचती, अंगावर पडती घरातल्या लोकांच्या. तेव्हा तमगुण भांडती, तेव्हा तमगुण काम करते, स्वयंपाक तेव्हा रजगुण, देवापाशी बसते तेव्हा सत्वगुण. गुण राहायला का बदलला? जाताना पण पाहते, जाताना पण पाहते, संपलेला पण कळतो, आलेला कळतो, वाढलेला कळतो, चिटकलेला कळतो. आणि गुणाला सोडलेलं अंतःकरण गुणातीत असतं, ते भगवंताला मध्ये असतं. भगवंताचा संबंध असतो, भगवंताचं ऐक्य असतं. अंतःकरण संपलेलं असतं, व्यवहार भिन्न असतो, जगताचा बाध असतो, आत्मसाक्षात्कार असतो. आणि तिथं अव्यवहार्य असतं, पापपुण्य बंध असतं, त्याला मोक्ष असतो. बापरे, त्या ज्ञान ठेवत नाही. आता चिंतनात राहावं, पाऊस टाकावं चिंतनात. माहिती बोलली म्हणजे ज्ञान नाना भाव प्रदविराम वेत्ती सर्वेषु भूतेषु तसे ज्ञान विद्धी राजसम. भिन्न भिन्न भावाचं ज्ञान करून देणार जी वृत्तीची राजस वृत्ती आहे. तरी पार्था परियेस ऐक अर्जुना काय देवा ते ज्ञान गा राजस जे भेदाची कास धरून चाले. जे भिन्न भाव तयार करतं, जे भेदाचीच कास धरून चालतं ते राजस ज्ञान आहे अर्जुना. विचित्रता भूतांची आपण आतोनी ठिकरिया बहु चके ज्ञातया अननीतेने. जैसे व्यासाचा रूप आठ घालोनी विसराचे कवाड मग स्वप्नाचे कावाड आपी निद्रा. तैसे स्वज्ञानाची आपोळी बाहेर मिथ्या मोह चखणी तीही अवस्थाची भायाळी दावी जीवी. अलंकारपणे झाकली पाळे सोनी का वाया गेली
तैसे नामी रूपे दुणावले अद्वैत दया अवतरली गाडग्या खडा पृथ्व्यालोक झाली मुडा वन्नी झाला कानडा दीपत्वासाठी का वस्त्रपणाची नियरूपे मूर्खापती तंतू हरपे अनामुग्धी पटलोपे दावोनी चित्र अलंकापरी झाकले अलंकारापरी झाकले पण सोने का वाया गेले. त्या अलंकाराला आकार घेऊन सोनं दागिना बनला त्याचं सोनं बाजूला गेलं का. तसं माझंच मी जगतून पानं बनलो मी बाजूला गेलो का सांगणार नाही देवा. जेव्हा सोन्याचा अलंकार बनतो आकाराला ते धारण करतो सोनं तर त्यातलं सोनं गेलं बाजूला का संपलं का कोणी चोरून काढलं नाही. आकारात पण सोनं आहे पण नाव रूप आलं त्याला म्हणून मी झाकल्या गेलो. पण जेव्हा आकार माझा सोन्याचाच आहे आकार नाहीच आहे. आकार जर काढला अलंकाराचा तर सोनं आहे. जगताचा आकार काढला तर जगदीश्वर आहे आणि देहाचा आकार काढला आत्मरूप आहे. तीव्र जिज्ञासा तयार करा. या जन्मात मोक्ष प्राप्त करा. अधिकार उंच करा आणि वृत्तीमध्ये त्याला धरा. जगताला धरू नका देहाला धरू नका विषयाला स्पर्श करू नका. प्रारब्ध आहे तसं त्याला सहन करा. त्याला बाजूला सारा. मोक्षाचा मार्ग धरा. त्याला हुडका त्याला ओळखा त्याचा संबंध करा त्याचा ऐक्य प्राप्त करा आणि नंतर खुशाल संसार करा. कुणाचा वैर कुणाचा द्वेष नका धरू. पुन्हा फेड्या द्यावं लागतं. जेव्हा एकत्र राहतात खात्यात पुन्हा तोंड बघायला तयार नाही ते वाट. विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम वंदनाथ असा हे असावा